कोण आहे वडील? इथं एक बी माणूस नाही का? तुम्ही इथं कोणीच नाही का? मग नसल तर मी तुमच्याजवळ निरोप देऊ का? कोण आले? तिथं कोण आहे ड्युटीला? हवेला ते जाधव कोण आहे? त्याचा काय संबंध आहे लोकांना त्रास द्यायचा? ते मला काय माहित नाही. मी तिथे येऊन गेट उचलून उपटून फेकून देईन ते सगळे. मग तुम्हाला जर त्रास द्यायचा असला आपल्याला काय? 13 महिने झाले मी संयम म्हणून वागतोय. ते कोण आहे जाधव फाधव त्याला नीट सांगा. शहाणपणा करू नको म्हणा, जातीवाद करू नको. इथं वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहेत. तुला काय माहिती आहे म्हणा घंट्या इथं 1.5 दिवसात कोणाला ड्युटीला आउट करून टाकील. ड्युटीच कर फक्त. एक काय मराठ्यांच्या गाडीत त्रास होता कामाने. आमचे वैयक्तिक संबंध आहेत गावकऱ्याचे. आम्ही आमचे वडीवल्यानं आम्ही आमचं बघू. एकमेकाचं गचुडं धरायचं का प्रेमाने एकमेकाला तांब्या भरून पाणी द्यायचं का भाकरी घ्यायच्या. तो कोण रे म्हणा गाड्या नाही इथूनच गाड्या आल्या पाहिजे. 10 मिनिटाच्या आत गेट निघले पाहिजे, नाही मी गेट काढी तिथे. पुढच्या परिणामाला तुमचं प्रशासन जबाबदार राहील. मी स्वतः गेट उपटून फेकून देईन ते सगळे. हे पुढून येत आहे पुढून नाही. तिथं वडी गोदरीच्या लोकांचे आमचे चांगले समज कुठून आले. आमच्या दिल्या काढी लावून तिथं वडी गोदरी सुद्धा माणसात माणूस ठेवला नाही. त्यांचे कोण आलं कुठून आले ते. आम्हाला काही भावना काही आहेत का नाही? माणूस काय आहे का नाही आम्हाला? आम्ही रोज म्हणतो त्या धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे. हे कशामुळे विरोध करतात आम्हाला? यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाही तरी हे कोण विरोध करणार आम्हाला? कोण येऊन गेला कुठून आलं? हे याला ते छगन भुजबळचं ऐकून त्या परळेवाल्याचं ऐकून वाटोळ करायचं का इकडे जनतेचं? तू बस ना. तुला कोण नाही म्हणतं का? तू उपोषणला बस. तुला काय करायचं तर कर. रोडवरच काय उपोषणला बसायला? म्हणजे ह्या वडी गोदरीवाल्या जनतेला गोरगरिबाच्या मारामारा लावून द्यायच्यात का त्याला इथं येऊन? त्याला तिकडे पंढरपूरला जाऊन बसतात नाही का? बरं आमचं काय म्हणणं आहे का ते बसला काय नाही बसला काय? आमचा जीव चालला इथं. तू बस काय बसायचं. पण त्याच्यासाठी आमच्यावर अन्याय करणार का? आता एक बी गाडी मग रोखली नाही पाहिजे. एक बी एकाला आयला म्हणलेला ऐकायला पाहिजे. एक 15 मिनिटाच्या गेट निघले खाली मी स्वतः उपटून फेकून देणार गेट. मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जबाबदार आहे. मी जर करायला लागलो तर मी झाट कोणाचं ऐकत नसतो. मग मी करायला लागलो मी झाट कोणाचं ऐकत नाही. कुणाला मोदी तर नाही. माझ्या बोबरा मारी गेलं सगळं उडत. जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो. एकदा करायला लागलो ना तर मी कोणालाच गेलीच नाही. मग ते देवेंद्र फडणवीस गेला उडत आमचं. प्रेमाने आमची आई घालायला बसलो का मी आम्ही आमचं रक्त लागायला लागलो तिथं. या काय मराठ्याच्या बोराला मी बोलून सुद्धा देत नाही. गोडीतून येता जाता मी सगळ्या सांगतो. सगळ्या पोरायला बोलवतो की पोरावर बोलू नका. पोरावर गोडीतून येतात शांतते द्या. पोरावर हे आंदोलन होऊन जाईल. कायमची नाराज होत असते धनगराचा आपल्या. धनगराचं आपलं काही झालेलं नाही. लांबून या. त्यांना कुणाला आयला म्हणू नका. भाषण करताना घोषणाचं त्या गावातलं देऊ नका. आपल्याला प्रेमानं राहायचं एकमेकासमोर. हे बी लोक सांगतो ते जास्त चढायला लागले काय? मग आम्ही ऐकून घ्यायला चढायला लागले का जास्त? काय होईल? आंदोलन बंद करावं लागणार आम्हाला. त्यापर्यंत काय होईल? आंदोलन बंद करून टाकूया. पुढचे परिणाम म्हणजे तुम्ही काय कच्चे समजायलेत का आम्हाला? आम्ही ऐकून घेत होतो. तुम्ही आंदोलन करा ना. तुम्ही जर मागे केलं असं कुठं असतं का? आता आम्ही धनगराला एसटीतून आरक्षण मागते. आम्ही मराठ्यांनी विरोध केलं. धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही. मग जमन का? आमची ही नियत नाहीये.
सगळ्यांच्या लेकराचं चांगलं हो, ही आमची नीती. तुमच्या गावातून आज 4 लोक यायला लागलेत, मग तुम्ही अडवायला लागले. तुम्हाला कोणाच्याच गावातून जायचं नाही, तुम्हाला उद्या शहागडातून यायचं नाही, तुम्हाला देवळातून यायचं नाही. परळीवाले जाऊन एवढं नाटक करायला लागले तुम्ही. 200 गाड्या का परळीवाल्याने भरून पाठवल्या, नाटक करायला लागले. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही, हे अजिबात चांगलं नाही. मला तळतळू नका. महा शांततेत उपोषण चालू आहे, मपलं व्यवस्थित चालू आहे. हा, तुमचं एखादा गाव असेल, आमचे 10-10, 20-20 गाव आहेत आजूबाजूची. त्या भानगडीत पडू नका. आणि ते बी करून आले ना, त्याचं ऐकून नका करू. एक ना एक दिवस आपल्याला प्रेमाने जवळ राहायचंय. वडीचे नामचे एक ताट आहेत. एक दिवस आज किती आम्ही नाराज असले एकमेकावर, किती तरी उद्या आम्हाला एकमेकाच्या सुखदुःखात होऊन जायचं. आम्ही सगळे विसरणार आहे एकमेकाचं सुख दुःख आणि धावून जाणार आहे. किती काय असलं तरी वडीचं आमचं काहीच झालेलं नाही. हे असं वैचारिक मतभेद, उद्या त्याला आम्हाला एकमेकाच्या मदतीला दोघांना धावून जायचं. 1 वर्षानं आम्हाला एकमेकाच्या ताटात पुन्हा बसायचंय. मग ते पवार कंपनी असेल, नाही ते खटके असतील, नाही तर ते कोण कोण असतील, आणखी तिथले सगळ्या बांधवाला आम्हाला एकमेकात आणखीन बसायचं. आंतरवाडीतल्या लोकात त्यांच्यात बसायचं. मग इथं अनेक असतील, कोण लाड असतील किंवा इथं तारक असतील, अनेक कोण असतील, तुम्ही आणखीन काय आडनाव असतील, त्या सगळ्यांना घाडगे असतील, इथले कचरे असतील, हे एकमेकात बसायचंय, उठायचं रोज. जरी आज काय असलं तरी एक कुठून तरी येणार, डांबरेवर काय बसणार. त्या वडीवाल्या बांधवांनी वळ केलंय हे राजकीय स्टंट करायले. हे भुजबळचं आणि परळीवाल्याचं ऐकून आपल्यात वैर लावायला लागलंय. वडीवाल्या धनगरांना हे बी सहन व्हाय ना आता की खोटाड्यापणा हे चाललाय याचा. मग कुठेतरी कोपऱ्या जागा बी द्यायना, ते कोपऱ्याला हुसकून देतात. माझा इज्जत असा हो, एकदा गावकरी नाही म्हणल्यावर तडकून उठून जावा. इज्जत बी असावं काहीतरी माणसाला. मारा लावायचं मराठ्यात धनगरात म्हणून धनगरात तुम्ही येता का? मारा लावायचं म्हणून नुसत्या धनगरात मराठ्यात मारा लावायचं म्हणून यायला लागलात. त्यांनी मारा लागतात का? धनगर काय येडा आहे का? आणि मराठी काय पागल झालेले आहेत का? याला कळव नका. धनगराला कळतंय आरक्षणाला धक्का लागत नाही मराठ्यामुळे, त्यामुळे धनगर बोलतच नाही. हा, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मग आम्हाला बोला तुम्ही, मग बोला तुम्हाला आम्हाला काय बोलायचं ते. धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. उगाच हे भांडण विकत घ्यायला लागले. बरं, आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही. काय थुकासाठी ते बोलायचे? थुकतच नाही तो या नावाने. काय थुकासाठी तो? कोण छगन भुजबळ, कोण परळेवाले, कोण कोणाच्या मदतीला येणार आहे? तुम्ही का वैर घेता? येड्यातला येडा माणूस असला तरीही त्याला कळतंय धनगराच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्काच लागत नाही. मग उगाच तुम्ही संख्येनं मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगावर येणार का? बरं, आम्ही धनगराचं आरक्षण आम्हाला द्यावे म्हणून. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांचं वेगळं आरक्षण आहे. 3, 3.5, 2.5% काय असेल ते असं त्यांचं वेगळं आहे. हा, तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे. 27% आरक्षणातल्या 19% आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे. तुमचा काय प्रश्न आहे? तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेली आहे. आम्ही जर म्हणलं तर आम्हाला धनगरातल्या 3.5% किंवा 2.5% आरक्षण द्या, तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा. किंवा आम्ही बोलत एसटी आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ, तर मग विरोध करा. किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही, मग आम्हाला विरोध करा. आम्ही तुम्हाला बोलतच नाही. कशामुळे बोलायचं अंगावर तर तुम्ही? काय कारण आहे तुमचं? ऐकून घेतोच परिणाम त्याचा. बरं, तुम्हाला विरोध करायचा करा, हरकत नाही. विरोध करायला पाहिजे ना, करा. आमचं काय म्हणणं नाही. हे गाड्या अडवणं, घोषणा देणं, नाही मायावर बोलणं, तुला काही बोललं का? आता बोल ऐकून घेतले तर पुन्हा ऐकून घेत नसतात. अजिबात नाही. 13 महिने ऐकून घेतले. मला पहिलं तुम्हाला आता जात सांगतो ते गेट उपटून फेकाले. आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा पाहिजे. मी नाही तर जर का 15-20 मिनिटात ते रस्ता मोकळा झाला, मी गेट उपटून मी स्वतः फेकून देणार तिथं. मग देतो का नाही? मी एकदा शब्द टाकला ना, मी मागे सरकत नसतो. पुढे इथून तिथून गेलो उपटीत फेकी तर थेट मुंबई पोहोचेन, परत सागर बांगल्यावर. तुम्ही चिल्लर कामासाठी काढले लावू नका साहेब.
ते जाधव फाधव कोण आहे त्याला नेक म्हणायचो. चल त्या ड्युटीला शिवाय देतो ते. त्याने जर शिदिले ना मुंडक्यावर पाहिजे त्याच्या साहेब कोण ते भाडको तू आईने ढाल म्हणून तू माया माणसाशी देऊ नको. पोलीस असला तर उडत गेला तो असल्या पोलिसांना नाही मानित आम्ही. ज्याच्या अंगावर वरती येईल जेव जनतेची सेवा करतो त्या पोलिसाला मानणारी अवलाद आमची. शे देणाऱ्या पोलिसाला अवलाद आपल्या भाडको अवलादीला मानित नाही. याला लवकर कोणी तर हाकलून द्या इथून. जर 20 मिनिटाच्या आत ते गेट निघले नाही ना पुढे गेट उपयोग फेकून देणार आहे तिथून. मी आता वाट बघतो का ठरवायचं गेट त्याला काढा लवकर गेट रे लवकर गेट कारण महाराष्ट्राला बघा ते उपोषण करणारा कोणी त्याला उपोषण करत मराठी देवाला बोलू नको. ते मी त्याला सांगायचं तो बी उडत गेला मग त्याला सांगायला तो मराठी देवाला बोलायचा काय झाले मला तो नाटक आता हो ते काय व्हायचं बघायचे तुम्हाला महाराष्ट्रात मराठीत ताकद. पोलीस कोणाचा भाग भेटायला पहिला बाजूला करा त्या वरतीला नाही मानित आम्ही. जनतेची सेवा करणाऱ्या वरतीला मानतो ते सांभाळतो ब्यानी वरती सगळी जातीवाद करणाऱ्या हराम कोणाला ते नाही मानित आम्ही. थोडा शांत बसायला 25 मिनिटाचा ते काढतात का बघू ते उपटूच उपटूच सगळे सागर बागले बघ उपटूच ठेवून इथं जीव चाललाय मग आम्ही एक जगायला लागलो इथं. आणि इथून लोकांच्या कानावर माहिती पडायला लागलं तिकडे येऊन द्यायला तुमचा भापटा असताय काय. सगळ्यांनी शांत बसा. मी आहे मी बघतो मी आलो मला माहिती पुढे झालं मी कोणाला मोजून असतो मग कोण कोण येत ना बघू मग कोणाचं किती खाणारी रस्ता कोणाचा मग मराठ्याचा त्यांचं बघू कोणती काय व्हायचं मी फक्त गेट तर नको काढू दे मला निरोप करून येऊ दे मग सांगतो याला मीच तर गेट उपटायला बघ येतो म्हणे साहेब ते गेट 15 मिनिटाच्या आत काढा लवकर. एक बी गाडी माहिती तिथून रोखली नाही पाहिजे. त्या गाड्या कुठे लावायच्या कुठे ट्रॉफिक झाली ते आम्हाला नाही माहित. आता इथं नगर प्रेमात माहित होतं तुम्हाला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फडणवीसला दंगली घालायच्यात ना त्या भुजबळला दंगली घालायच्यात ना उपोषणापुढे उपोषण बसतात तर तुम्ही परवानग्या दिल्यात कस काय प्रशासन परवानग्या देत आहे कस काय. त्याची चौकशी पण करा साहेब. याला फोन लावा रे मुख्यमंत्र्याला कोणा तर ते चौकशी लावा त्या भाडं कोण होता देऊ शहर येतो म्हणजे असला कोण पोलीस आहे नाही ते चौकशी लावू द्या. माझा आला का त्याला काय गेट मोकळं केलं का गेट मोकळा करा द्या पहिलं लावा कोणाला तरी फोन माहितला का ते चला शेत येतो. पोलिसाची इज्जत केली पाहिजे याला माणसाने. आम्ही जेव घालतो पोलिसांनी तर रोज आमच्या संघच्या पोलिसांना रोज जेव घालतो आम्ही कचाकची तर आम्ही एकमेकाला विचारत नाहीत पण पोलीस जेवले की विचारतो आम्ही. काय नाव आहे त्याचं पूर्ण मूर्ख होता ते चौकशी लावा ते एसपी फोन लगेच लावा. ते मूर्ख होता मूर्खाला त्याला सस्पेंड त्याला लगेच कायमच निलंबित करून टाका. सस्पेंड करा त्याला ठेवू नका त्याला निलंबित सुद्धा करू नका बडतर्फ करा त्याला ठेवू नका. नाही तर गृहमंत्र्याला फोन लावा त्याला असले पोलीस संपले का पड तोंड कोरडं मा पागल नाही मी 4 दिवस पडत त्याने मला नाही सहन होत लगेच कोरडं माझं तोंड. आणि पोरावर जर गेट काढले असले ना शांत राहायचं. काढले असले तर शांत राहायचं. येता जाताना आणखी सांगतो वडीगोदरीचे आपले संबंध चांगले असते थोडंफार माणसाला काय म्हणतात ना त्याला
थोडंफार पापीत माणूस करत असतो. जरी केलं तरी त्यांची चूक त्यांच्या ओढी गुजरीवाल्याच्या लक्षात येईल एक ना एक दिवस की आपण मराठा संघ उगाच नाराजी घेतली. मराठ्यालाही वाटत धनगरासोबत उगाच आपण नाराजी घेतली. एक ना एक दिवस त्यांचे सुद्धा डोळे उघडतील की कुडल्ले बाहेरचे कोण आणि त्यांच्यासाठी आपले संबंध खराब केले, आपण नाराज केले, हे एकमेकाच्या ओढी गुजरीवाल्याच्या सुद्धा लक्षात येणार एक ना एक दिवस. पण वेळ निघून गेलेली. ओढी गुजरीवाल्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो, तुमचे आणि आमचे हे पिढ्याना पारचे संबंध आहेत. महाराष्ट्रभरातले नुसते ओढी गुजरी बद्दलच बोलत नाही मी. तुमच्या आरक्षणाला धनगराच्या आमच्यामुळं धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही उगाच इकत भांडण घेऊ नका. कोणाचं पण ऐकून त्या छगन भुजबळाचं त्या परळीवाल्याचं ऐकून. तुम्हाला आम्ही हमेशा साथ देतोय, जरा तुमच्या काळजाला विचारून बघा. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला हमेशा साथ देतात. तुम्ही एकमेकाच्या काळजाला फक्त धनगर बांधव विचारून बघा. ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, आपण एकमेकाला मराठी मत करणारे. तुम्हाला मी समजून सांगायला लागलोय, ऐकून घ्यायचं का नाही ते तुमचा प्रश्न. मी प्रामाणिकपणाने सांगायला लागलो, धनगर आणि मराठा कधीच तुटलेला नाही, कधीच तुटलेला नाही. याला कोणी तोडू पण शकत नाही. पण हे बाहेरच्या कुठले तरी येणार, ते छगन भुजबळचं त्या परळीवाल्याचं ऐकून शिजवूनशे गाड्या पाठवणार, आपल्याला मोठेपण देणार आणि आपल्याला खोल घुसवणार, हे वैर मोठं करणार आहे. त्याच्यामुळे जरा समजून घ्या. तरी मला अशी माहिती आहे की ओढी गोदरीतले बरेचसे धनगर बांधव हुशार झालेत. मला माहिती आली, खूप हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं की राजकीय डाव आहे, त्या राजकीय डावापोटी आपलं गाव ओढी गोदरी गाव पणाला लागलंय. ओढी गोदरी गावात आणि आजूबाजूच्या मराठ्यात विनाकारण नाराजी पसरायला लागली. हे राजकीय लोक आहेत, हे कुठेतरी आमदार खासदार होते नाही एखादी बार, आपल्या गावात तसं सोडून देते, आपलं गाव डोळ्यावर येईल. हे ओढी गोदरीच्या बांधवांच्या लक्षात आलंय असं मलाही कळालंय. म्हणजे ओढी गोदरीचे उशीर का होईना पण हुशार झाले, शहाणे झालेत, हे मानावं लागणार आहे आपल्याला. आणि थोड्याच दिवसात ते आणखीन त्यांच्या लक्षात येईल की हे सगळं मायाजाळे हे आपल्या गावाचा वापर करायला लागलेत. हे त्यांच्या लक्षात येईल आणखी सुद्धा, राहिलेल्यांचा सुद्धा. आपण फक्त संयम धरा. आपण तिथून येताना शांततेने येत जा, जाताना शांत. जवळ सहन होत तवर करू, त्याला नाविलाज आहे. मग तुम्हाला आता सांगितलं तसं. मग आता आपला सहनशीलतेचा अंतच बघणार असलेला आपला पण नाविलाज. त्याला काय करू मग? मी जातीवाद करतो का? धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही तरी ते आपल्याला भांडा देत म्हणल्यावर जातीवाद कोण करतो? ती आपण नाही ना करत. आपले धल्ले बी नाही करीत. हे इकडून तिकडून येते तर भांडकुळ कुंकुण कसले होंगडे मंगडे कसले कटणीला पैसे नाही द्यायला, आणि ते आपल्याला नाही लागायला बघत. आपण त्याचं तोंड नाव बी नाही घेत राहू. एकदा घेतलं का 13 महिन्यात आपण थुकत नाही त्यांचं नाव, तरी थुकात आली काय थुकासाठी. या गावकऱ्याचे आमचे संबंध लय चांगले आहेत, यांचे आमचे संबंध लय चांगले. तिथं हिवडी असो किंवा आमचा पूर्ण मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, यांचं आमचं खरीच काही झालं नाही. धनगराचं मराठ्याचं हे दुसऱ्याचं आमचं झालेलं आहे थोडंफार. ते सगळ्या दुनियाला कळतं कोणा झालंय, त्याची जिरिली बी मराठी. पण धनगराचं मराठ्याचं राज्यात नाही भाऊ, मायात ऐकण्यात नाही. आणि ते ज्यांनी त्याला वाईट म्हणतात धनगर बांधव, त्याला आम्ही बी मानतो, वाईटच मानतो आम्ही बी. दोघांचं दुःख सारखंच आहे. एका लाडी गुड लावायचं काम नाही, काही नाही. तुम्ही आमच्या जवळ यावात म्हणून नाही. आम्ही एकटेच 50-55% राज्यात, काय गरज नाही आम्हाला कोणाची. आमच्याच ताकदल्या मोठी. पण जे खरं आहे ते बोलतो आम्ही की तुमचा जेव नेता तुम्ही ज्याला वाईट मानतात त्यालाच आम्ही सुद्धा वाईट मानतो. म्हणून तर धनगराचं मराठ्यांचं चांगलं आहे गावागावात. पण हे कुठले तरी माकडे येते तर आपलं बोल 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 कुठेतरी बसायचं तिकडं. आता तिकडं किती जीवाची बाजी लागली. ते लेकरं मारायला लागले पंढरपुरात. ते बिचारे लेकराची मराठी बऱ्याच 12-13 दिवस झाले तर त्या लेकरला उठाय ना त्या धनगराचे. तिकडे जीव द्यायला जाणार लोक तुम्हाला डोक्यावर घेते. इकडं मराठा विरोध करायला येतो. कशा धनगर माग येते. धनगर आरक्षण आमच्यामुळे धक्का बी लागत नाही, धक्का बी नाही लागत आमच्यामुळे.
तरी पण तुम्ही विरोध करणार काय म्हणा का आमच्या भुजबळला बोलत तुमचा भुजबळ होय तुमचा भुजबळचा काय संबंध आहे आमच्या फडणवीसला बोलत आहे काय भाषा आहे ती काय तुमच्यापेक्षा रंगील भाषा आहे माहिती फक्त धनगरात आणि मराठ्यात नाराज होऊ द्यायचं म्हणून गप्पी हा नाही तुमची भाषा काय आहे तुमच्यापेक्षा लय 10 पाऊल पुढचं आहे मग मी कचा कच चालत असतो कोणकडे मी लय लांबच आहे मग मी उघड आपलं नको हे चांगले आहेत कुठेतरी 2 बदगडे आलेत म्हणून त्यांच्यासाठी धनगरात आणि मराठीचं वाईट पण नको म्हणून बोलत नाही तुम्ही लगेच अर्थ काढणार डर आहे डर फरक काय डर फर रे मी हे पट्टायला गप्पा म्हणतो राज्यातले म्हणून गप्पे कसलं येतं नको डवचीचं का म्हणून धामाचं आम्ही ऐकून घेतो की नको आणि त्या मानात वडीगुदरीला मन द्यावा लागणार आहे वडीगुदरीला कारण ते तितके हुशार झाले लवकर उशीर का व्हायना पण हुशार झाले ते निवड केलं हे सगळा डाव आहे विनाकारण मराठा धनगरात चांगलं आहे एकूडून तरी येणार गाळ्यात बसणार मंदिरात बसणार मंदिर संपलं की एखाद्या टपाडावर बसणार टपाड झालं की तिकडून उठणार शाळा पुढं बसणार शाळा संपली एक गाड्यातून हुसकून दिलं बाहेर की डांबरीवर बसणार डांबरीवर बसणार कोंकणा उठत आहे कोंकड्या बसत आहे काय त्याला ही नाही माणसाने एकमेकाचा आदर ठेवून बोलायला पाहिजे आम्ही त्याला एक शब्द तो केला नाही आणखीन 13 महिन्यात कोंकड बरळ होतो आमजवळ का लोक नाही तुला बोलायला का आम्हाला बोलता येत नाही सगळ्या ना आमजवळ बी लागन ती तुला ताकद आहे आमजवळ पुन्हा एकदा शेवटचे सांगतो आता महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुम्ही विरोध करू नका तुमच्या एसटी आरक्षणाला सुद्धा आमचा मराठ्यांचा कायम पाठिंबा आहे ह्या झाल्या 2 गोष्टी तिसरी गोष्ट सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना समजून सांगा एकदा मराठा जरी ओबीसीत आरक्षण मागत असला आणि आपण म्हणजे धनगर जरी ओबीसीत असलो तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग आहे मराठ्यांमुळे आपल्याला धक्का लागत नाही बाकीच्यासाठी आपण मराठ्याची नाराजी अंगावर घेणं उपयोग नाही मराठ्यांच्या आरक्षणामुळे आपल्याला धक्का लागत नाही या सगळ्या राज्यातल्या धनगर बांधवांनी एकदा तुमच्या नेत्यांना समजून सांगा नसन ते ऐकत तर मग आम्हालाही तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे जाहीर सांगतो पर्याय नाही आम्हाला मग त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय कारण ते आम्ही उत्तराला प्रत्युत्तर देणार म्हणून हे जास्त व्हायला लागलं आणि ते आमच्या डोक्याच्या वरून चाललं म्हणून 13 महिने आम्ही सहन केलंय मायबाप धनगर बांधवांना हे शब्द वापरून तुम्हाला सांगतो 13 महिने झाला आम्ही सहन करतो आता आम्ही सहन करत नसतो तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा पुन्हा एकदा सांगतो आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुम्ही जरी ओबीसीत असलात आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी आमच्यामुळे तुम्हाला धक्का लागत नाही कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुम्हाला सेपरेट 3-3.5 एकर वाटून दिल्यासारखं सेपरेट 7-12 दिल्यासारखा विषय तुमच्या नावानं सेपरेट त्याच्यामुळे त्याला धक्का लागत नाही म्हणून तुम्ही उगच फुकट भांडण विकत घेऊ नका मराठ्यांनी जर चूक केली तर तुम्ही मराठ्याचा कान धरा मराठ्यांनी जर चूक केली तर धनगरांनी मराठ्याचा कान धरा धनगरांनी चूक केली तर मराठा धनगराचा कान धरी पण फुकट भांडण विकत त्या येवल्यावाल्याचं परळीवाल्याचं ऐकून तुम्ही घेऊ नका तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि राज्यातल्या मायबाप धनगरांना विनंती एकदा तुमच्या नेत्याला मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्याला समजून सांगा तुम्ही फुकट आंदोलन मराठ्यांच्या विरोधात करता कशामुळं तुम्ही मराठ्यांना काय विरोध करता तुम्हाला मराठ्यांचं धनगराची मारामाऱ्या का लावायच्या हे गोरगरीब धनगरांनी बांधवांनी त्यांना प्रश्न विचार आणि ते ऐकत नसतील
आम्हाला मात्र मग आता प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. आमचा नाविलाज. तुम्हाला नाही विरोध करून जर तुम्ही आमच्या विरोधात यायला लागलात तर मग जातीवाद कोण करतो ही उघड्या डोळ्याने समाज बघतो. जातीवाद तुम्ही करताय आणि 13 महिने झाले आम्ही सहन करतोय. आता करणार नाही. आम्हाला सुद्धा मग तुम्हाला विरोध करावा लागणार. हे मात्र धनगर बांधवांनी समजून घ्या. जसं वडीगोद्रीतल्याही बांधवांना सांगतो 13-14 महिने झाले तुम्ही आमच्या पुढे आंदोलन बसवतात. आम्ही मुद्दाम होऊन टाळतो, आजूबाजूला जातो. मी माझ्या समाजाला साक्ष ठेवून सांगतो आज आम्ही आजूबाजूला जातो. का प्लीज नको, एकमेकाला धक्का लागणं नको, काय नको, आपण लांबून जाऊ. तुमचं आंदोलन बसल्यावर असलं आम्ही लांबून जातो. मुद्दाम आम्ही काहीच करीत नाहीत. मुद्दाम काहीच करीत नाही. जाणून बुजून पाऊल उचलीत नाहीत आम्ही. मुद्दाम वडी गुजरीतून मी कधीच गाडी समोर नेत नाही. सरळ गाडी आंबड रस्त्याला लागते. मी इकडून जातो हरिओम हॉटेल कडून सरळ ताफा घेऊन, पण जात नाही. जरी नाही धक्का लागला आणि कदाचित लागला भी धक्का, जाणून बुजून धक्का कोण लावत नसतो. कोणाकडून बी कोणाला धक्का लागतो. पण मराठ्याची गाडी असल्यामुळं मनात भेद झाल्यामुळं म्हणून नाही की धनगराच्या माणसाला धक्का लागला मराठ्याकडून, म्हणून आम्ही गाड्या सुद्धा हवेनच नेतो, गावातून आणत नाही. हे वडीगोद्रींच्या धनगरांबद्दल आमचा प्रामाणिकपणा आहे. फक्त वाद करायचे नाही म्हणून, फक्त वाद करायचे नाहीत म्हणून. आणि तुम्ही जर वारंवार दुसऱ्याच ऐकून आमच्या मागे लागणार असाल तर आता मात्र आम्हाला बी सहन होत नाही. तुम्ही आपलं तुमच्या हिशोबाने आंदोलन करावं, आम्ही आमच्या हिशोबाने आंदोलन करतो. आमचं लोकशाही पद्धतीने शांततेत, तुमचं जसं करायचं तसं करा. वचवच ऐकून घेतली जाणार नाही यापुढे. बस 4 दिवस वाट बघू, 2-3 दिवस वाट बघू. धनगर बांधव बिचारा गोरगरीब या नेत्यांना समजून सांगतोय का? कारण फुकट इकत भांडण घेऊ नका. मराठ्यांनी सुद्धा फुकट भांडण इकत घेऊ नये धनगराचं, उगच उगत. आणि धनगरांनी सुद्धा उगत फुकटचे फाकट भांडण इकत घेऊ नये. ताकद आहे म्हणून भांडण इकत घ्यायचं नसतं. ताकदीवर रावणाचं काय राहिलेलं ताकद होत त्याचं. तर तुम्ही आम्ही कोण आहेत? कोण मराठी आणि कोण धनगर? म्हणून सांगतो फुकट भांडण इकत घेऊ नका. तुम्ही आता जर भांडण इकत घेतला आम्ही अडचणीत म्हणून मराठी सुद्धा पुढे चालून घेऊ शकते तिकट भांडण 100%. मग त्या टायमाला तुम्हाला किती वाईट वाटत? त्याच्यामुळे उगत नाराजा पसरू नका. धनगर बांधवांनी समजून घ्या. राज्यातल्या तुमचं आमचं कुठंच काही नाहीये. राज्यात माया तरी ऐकवत नाहीये हो धनगराचं मराठ्याचं वैर येऊन. तुम्ही ज्या नेत्यावर नाराज आहेत त्या नेत्यावर आम्ही सुद्धा आहे. उलट दुःख सारखं आहे. फक्त इकत भांडण घेऊ नका. व्हायचं असेल तर व्हायचं ना. कारण 13 महिने झाला तुम्ही विरोध करताय तुमचे नेते आम्हाला. धनगर समाज मराठ्याला विरोध करत नाही. हे जाहीर सांगतो अंतरवालीतल्या पवित्र मंदिरातून. कोणीतरी नाव काय ड्युटीला लावले त्यांनी विनाकारण लोकांना शिवाय देतात. केस आहे हे काही यासाठी असतो. आमच्या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या शिवाय द्या आणि बॅरिकेड मध्ये लावले आमच्या येणाऱ्या हवेवर. गोडीला हवेच्या इकडे आंदोलनाचा रस्ता येतो ना आंदोलनाकडे, तर त्या रस्त्याला लोक येत आहेत भेटायला. मला महाराष्ट्रातून सगळे लोक इकडे तुटून पडले. लोक आहेत आता आंतरवाली लोक मला भेटायला येतात, भेटून जातात. माझं तोंड तितक्यात माझी जीप लागली होती मोबाईलची. तरी ते लोक भेटायला कोणतरी मी आहे जाती वाटतो होते रोड भरायला आणि बॅरिकेड लावले गाड्या आवाज लागला शिवाय देतोय मराठीच्या लोकांना. त्याला निवेदन करून टाकावं लागेल. मी तिथं जायचं कसं ते गेलो. कारण मी उपोषण होतो तिकडे मी तुमच्या शब्दाला किंमत देतोय.
तुमचा शब्द कधी खाली करून देत नाही. त्याला निलंबित करून टाका लगेच, कायम त्याला ठेवू नका. निलंबित सस्पेंडच करा, ठेवू नका ते. जी हो धन्यवाद. संयमाने घेतलं का लोक जगूनच येत नाही. थोडं नाका तेव्हा आता आपले जात लय मोठे राज्यात काही करीन म्हणून मी गप्प बसतो. वाटतं मला यांना थोडं बोललं घे लगेच काही करतात. त्याच्यामुळे मी आपला गप राग गिळतो. अपमान केला कुणीतरी गिळतो. कुणी मला किती शिव्या दिल्या तरी मी आपला गिळतो. मी समाजाला नाही सांगत की मला लय घाण बोलले, मला लय घाणशा दिल्या. मी आपला गप राहतो, कारण तुम्हाला कळू नाही द्या, तुम्हाला सहन होत नाही. मी सहन करतो. मग आता सहन करायला लागले, काही करायला लागले त्याला काय, मग जे होईल ते होईल, काय करू मग. त्याला जर आपल्याला मारायचंच म्हणल्यावर त्याला काय करायचं. ते जर प्रत्येक मारायचीच भाषा करायला लागले, दंडच थोपटी देत, किती दिवस आपण तरी गप्प बसायचं. किती दिवस. ते कोण जाधव आहे ना त्याला सोडित नाही मी, तुम्ही काळजी नका करू. हा, ते कोण जाधव आहे ना तेव्हा आता जरी सुटला, तेव्हा आता जरी हुकला, जातीवर लय आठवत असला त्याला सत्ता येणारच आपली. मग त्या टायमात त्याला नाही घरी पाठवलं, तिथं पुढं कायमचं ते दारी धरायला बायको जातात जमीन आणि त्याच्यात खोर. नादे नाही लागायचं. गोडीनं काम करा. पोलिसाची इज्जत करतो राव आम्ही, रोज जीव घालतो त्यांना. आणि शेत येत आहे काढले का नाही, गेट काढले का, फक्त बिगर पेल्यावरच बोला. गेट काढले का मला सांगा, फोन करा ना. एकदा खात्री करा काढलेत का, एकदा खात्री करा काढलेत का. नाही त्यांना चिघळायचं असलं वातावरण तर चिघळून द्या, त्याला नावेला मीच जाऊन काढते. नाही काय जायची गरज नाही कोणाची. निरोपी ओताळे व्हायचं नाही, संयम धरायचा मराठीने. संयमामुळे तर आपल्या कुणाच लागा नाही. कोण तिकडून निरोप घ्या ना, तिकडून निरोप घ्या. कोणाकडून तर काढलेत त्यांना चिघळायचं असलं वातावरण तर चिघळून दे. आपला रस्ता मोकळा केलाय. कोणी निरोप दिलाय आत्ता का कवा केलाय मोकळा नाही. ते म्हणतात केला, तो म्हणतो नाही. तुला काही माहितीच असते नसते का. कोण पोर उभा आहेत आपले तिथे. अर्धा तर मोकळा केला असेल ना आपला. अर्धा जरी मोकळा केला तरी मान्य आहे आपल्याला. आपल्याला येण्यापुरता आपल्या इकडे आपली गाडी रोखता कामा नाही. काय निरोप काय मला झोपायला मला लागला आणि खरखर गावाला. आता यांचे जिरस तर उपोषण सुटत नसतं. यांचा जिरीणारच आहे मी आता, त्याशिवाय उपोषण सुटत नाही. आता पुऱ्या मागण्या मंजूर आहे तशा हटायच नाही तुम्ही सुद्धा.
आता नाही सोडा फेडा काही नाही आता. आता त्यांचे तरी टेकून येत, आपलं तरी टेकून घेऊ आपण. हो द्या काय व्हायचं. पाणी नाही काहीच नाही, त्यांनाच पाजायचं आता पाणी. आता काही नाही, नाटकच नाही करायचे तुम्ही बी मी बी. जे होईन ते होईन. आता त्यांचे जिरवायचे नाही तर आपली जिरून घ्यायची. मी शब्द दिलेला आहे, मी राजकीय भाषा बोलणार नाही, बोललो नाही. देवेंद्र फडणवीसला वेगळ्या शब्दांत तू केलं नाही. आता आरक्षण द्यायचं देवेंद्र फडणवीसने. सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या देवेंद्र फडणवीसने. आता मी सीट उभा कराबद्दल बोललो नाही. येता जाताना सगळे जण आपले शांततेत येत जा. राग करायचा नाही. त्यांनी जाणून बुजून जरी घोषणा दिल्या तरी आपण आपला एक लहान भाऊ म्हणून सोडून देऊन पुढे चालायचं. जवळ नळलेले ते सहन होतं तोवर करू. आपले येत जा. त्याला डांबऱ्यावर बसून द्या, नाही तर केळाच्या गाड्यावर बसून द्या. काय अरे एवढ्या मोठी जात आहे मराठीची, विरोध करून काय मोठे पण वाटत असं त्याला, काय मोठे पण मिळत असं त्याला. बरं त्या 4 धनगरातले बांधव बिचारे सुद्धा चांगला म्हणाणार, मराठीचे 4 चांगले म्हणाणार. ते म्हणते हे फक्त विरोध करायला जन्मलंय. धनगराला कळतं ना राव, ते का हुशार नाहीत का काय? त्यांनाही कळतंय. हे असले माजूरपणा मगरूरपणा चांगला नाही. आणि पोलिसांनी त्यांचं ऐकून आमच्यावर ताप टाकायचा. एवढे गेलेले तो आम्ही. ही बॅरिकेड काढीत मी तर सागर पोत येईल ना. मग आपण बोलायला लागलो म्हणून सांगतो तुम्हाला, आपण राजकीय एक शब्द बोलणार नाही. ते म्हणतात मी राजकीय भाषा बोलतोय. राजकीय भाषा बोलायची मी 7 दिवस झाले बंद केली. 7वा दिवस आहे आज. राजकीय भाषा बोलत नाही. उमेदवार उभा करायचे म्हणत नाही, पाडायचे सुद्धा म्हणत नाही, 3ही गोष्टी म्हणत नाही. परत आपली बी चळवळ जे राजकीय तीही करायची नाही म्हणतोय. 5वी गोष्ट, मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हेही सांगून टाकलंय. पण आता संधी दिली ना, तुम्ही म्हणता मी राजकीय भाषा बोलतो, आता बंद केलं. आता जबाबदारी कोणाची? देवेंद्र फडणवीसची. आरक्षण देण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस साहेबांची. आता मी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही. तू जर तसं म्हणलं, तुम्ही म्हणतो त्यांना, तुम्ही जर म्हणले मी आता आरक्षण देऊ शकत नाही, तर भाजप मधला मराठा सुद्धा तुमच्या बाजून राहणार नाही. आणि जर कदाचित तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही आता, आणि मी बी तुम्हाला नाही, गप राहायचं. आता तुम्हाला माया येते, कामं सोडून कुणी भेटायला यायचं नाही. कुणी कामं सोडून भेटायला येत नाही. मी एकटा खंबीर येईल तुमच्या लेकरासाठी लढायला. मी मारायला तयार आहे. हो, काम नसन तर मग हरकत नाही. पण आता हे माझ्या आजूबाजूचे सांगतात मला, सगळ्या राज्यातून फोन येतात, आम्ही येणार. मग गावात लोक काय घरी इकडे तब्येत खराब झाल्यावर घरी नीट बसत नाही. मग गावातले लोक गाड्या करू इकडे निघाले अंतरवालीकडे. काम नसेल तरी आपण काम बोलून कोणी येऊ नका, सगळे शांततेत राहा. पण एवढ्या वेळेस तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही, मी बी प्यायचं नाही. तुम्ही मला उपचार घ्या म्हणायचं नाही, मी बी घेणार. आपल्या जातीचं कल्याण एकदा त्यांना जर टिकून येत आपण तरी. आणि या दोन्हीच्या गॅप मध्ये तुम्हाला सांगायला जर कोणी नाही राहिलं किंवा तब्येत जास्तच खराब झाली आणि कशाने काही जर झालंच, माझा एकच शब्द ध्यानात ठेवायचा, कधीच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भाजपवर येऊन द्यायचं नाही. मग जर मी मेलो कधीच देवेंद्र फडणवीस कधीच दिसून द्यायचा नाही. कधी सत्तेत आलं नाही पाहिजे लोक. त्यांना सत्तेत राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लपला, मला करायचं नाही. माझ्या समाजात देणे घेणे, मोठं समाज आरक्षण मोठं होईल. आणि त्याला कसं मोठं करायचं मी मोठलं बघायचं. माझ्या जातील कसं मोठं करायचं मला अक्कल आहे. मी मोठं करतो. राजकारणात गेलं तरच मोठं करता येतं, हे खोटं पण आहे. राजकारणात गेलं तरच जात मोठी करता येते, हे सगळं खोटं आहे. मी आपली जात आरक्षणातून आणि त्याच्या दुसरा आणखीन एका बाजूला कसं मोठा करायचं मी करतो. मला चांगलं माहिती आपली जात मोठी कशी करायची. काही कुणी माझ्या जातीला घेण्याची शिकायची गरज नाही. राजकारणात गेलं तरच मोठं होतं, हे खोटं आहे सगळं.
काही गरज नाही. मी माझी जात तुम्हाला 5 वर्षाच्या आत आरक्षण दिल्यावर, आरक्षण आता दिलं की त्यानंतर 5 वर्षाच्या आत सगळ्यात श्रीमंत मोठी जात करून दाखव. शब्द आहे मला तुम्हाला. ते राजकारणात न जाता काही गरज नाही. बाबा आता फडणवीसांवर साहेबांवरती आपण एवढेच विश्वास ठेवलाय. त्यांनी या संधीचं सोनं करावं, मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं, मराठा आणि कुणबी एकाची अंमलबजावणी करून टाकायची, सगळ्या सोयऱ्याची करून टाकायची, हैदराबादच्या गॅझेटसह 3 गॅझेट लावून टाकायची, सरसकट राज्यातल्या पुऱ्या केसेस मागायचा. कारण काही पोर आमच्या त्याच्यात नसून नाव आले उगाची फुकट फाकट. शाळातून तिकडे चाललं म्हणून त्याला धरून गाडी टाकलेली आणि मोठमोठ्याने केसेस त्याच्यात वाटलं. त्यामुळे त्या सरसकट मागे घ्यायच्या. जे जे काय विषय आहेत आपले ते सगळे त्यांनी अंमलबजावणी करायची. त्याचं राजकारण त्यांना लकलाप काही देणं घेणं नाही. पण नाही दिलं की मी शेवटचा शब्द वापरला, जर मी राजकीय भाषा बोलत नाही, काही वापरला नाही शब्द, जर नाही दिला ना मग मात्र आपल्या नावाने फडणवीस साहेबांनी बोंबलायचं नाही. कस काय पडले आणि काय झालं मग पुरे एक बी नसतं येऊन देत मग नाही दिल्यावर. त्यामुळे त्यांनी त्यांचं शहाणपण समजून घ्यावा आणि त्यांनी रस्ता मोकळा केला. हा केला का नाही? नाही तर काय हा हे वडी गोदरीवाले पोर काढा ना, वडीवाले काढ्यामध्ये काय नाही नाही म्हणता रे. हे बघा, अरे एक जात, हे बघा एक शिकितो जात जात तुम्हाला आपली जातीचा आनंद ठेवा. एक झाली शक्यतो माहीत असलं तर खोटं नाही बोलायचं. दोनदा तीनदा खात्री करायची. फसणार नाही जात एखाद्यावर. असं आडमोडीने बोलून एखाद्यावर जात फसत किंवा एखाद्याचा घात होईल. मग काय करायचं? इथून पुढं हुशार व्हा. एका गोष्टीची 3दा खात्री करायची. एखाद्या मला शा दिल्या आपण लगेच म्हणायचं दिल्या का बघा, दुसऱ्याला पाठा, तिसऱ्याला पाठा. आपण लगेच दांडका घेऊन पळवतो. शा दिल्या नाही ते मार पण बेजार तिकडे घेणं देणं आणि मग ते शा दिलं नका मग तू चुकलं राव म्हणजे हाणत झाल्यावर. त्याच्यामुळं पुऱ्या गोष्टीची इथून पुढे विचार करीत जा. उगाच लय जात आपली एक झाली, सोन्यासारखी जाते आपली आणि काही गरज नाही रे कोणाची. 50-55% राज्यात एकटी आपली लहान जात नाही. सगळ्याला पोरून मोडून सगळ्याला. जय शिवराय, जय शिवराय. पूर्वी बिघडली पण तुमच्या पोलिसांनी ठेकायला आणली माहिती. जातीवाद करते ते बोललो बघायला तिथं आंतरवादीकडे माझी तब्येत खराब झाली ना, जीपची टाकली तोंडाला. तर महाराष्ट्रातले लोक येतात भेटायला, सगळे राज्यातून गाड्या घेऊन इकडे. तिथे होळीला त्यांनी जाधव नावाचं कोणीतरी येते आहे. कुठून आले जातीवादी आता हे दादर तरी कसा करा बाकीच्या पोलिसाला भाकरी भाऊ घालतो आमची इथं. आणि केवळ शेत येतोय पोरायला. काय माझी बघा मी मग पडलेलं शांत आंदोलन करतो ते सगळं भुजबळून घेऊन पण शांत पुढे होळीमध्ये आंदोलन भाकऱ्या मंगला आणि सैन्य ऐकून घेतो म्हणजे काय काही काय त्याच्या का याला बोलायला पडतं खराब वाढे एवढं आपला कोणीच नसतं. त्याच्यात म्हणजे या पद्धती का लोक मग तिथं काही झालं म्हणजे दंगल घडवायचं असं म्हणायचं. पोलिसाला दंगल घडवायची. आता फडणवीस साहेबांना संधी दिली यावेळेस तुम्ही सगळेजण त्यांना कमी समान देऊन टाका म्हणा. आम्हाला राजकारण ऐकायला एकच मिनिटं घेतो. तुम्ही सरळ सांगून टाका त्यांना आता की मला राजकीय भाषेला प्रथम आणि जो देश समज बघतो कुणी फायदा केला
आहे त्याला की त्यांच्या ज्या मागण्या आहेत ना त्या मान्य करून त्याला अंमलबजावणी करा तुमच्या